चला मित्रांनो, आज आपण गुलाबजामुन करणार आहोत. 5 लिटर दुधाचा 1 किलो खवा बनलेला आहे. आता ह्या 1 किलो खव्याचे आपण गुलाबजामुन करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण मैदा मिक्स करणार आहोत. आता आपण खव्यामध्ये मैदा मिक्स करत आहोत. टाकला आहे. आपण 5 लिटर दूध घेतलं होतं. त्याच्यामध्ये रात्री हाटून आपला 1 किलो खवा तयार झालेला आहे. कमीत कमी 5 लिटर दुधामध्ये 1 किलो खवा तयार होतो. हे अशा पद्धतीनं सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तोपर्यंत आपण तिकडं साखरेचा पाक होण्यासाठी ठेवूयात. पाक नंतर करू, तर आधी मिक्सच करू पीठ. याच्यामध्ये मिक्स झालं की पुन्हा पाकाला काही वेळ लागत नाही. चांगले गुलाबजामुन बनवण्याचा आपण प्रयत्न करू. माहीत नाही कसे बनतात ते. अशा पद्धतीनं आपण सगळा मैदा आणि गव्हाचं पीठ थोडंसं सुजीच्या चाळणीनं चाळत आहोत. गव्हाचंही पीठ जर मिक्स करायचं असेल तर ह्या अशा छोट्याशा बारक्या चाळणीनं, सुजीच्या चाळणीनं हे करायचं. खूप छोटे छोटे हे जरा ते त्याचे ना घ्यायचं चालू. एक तांबे टाकायचे, पाक बनवायचं. अर्धा तांबे टाकायचे, अर्धा तांबे टाकायचे. एक वाटी साखर पाक अजून 2 वाटी टाकायची. साखर 2 वाटी टाकायची आणि अर्धा टाकायचं. तीन वाटी पाक बनवायचे. उकरल्यावर हलवायचे. उकरल्यावर हलवायला लागते. टाकरात हलवायला लागते. पाक बनवायचे. तर ते हलवायला लागते. हलवायला लागते. तर ते आता चांगलं उकळावं लागते. चांगलं उकळलं का चांगलं होते. अजून नाही झालं, चांगलं उकळावं लागते. चांगलं उकळावं लागते. पाक चांगला उकळावं लागते. असं